आबासाहेब गेले आणि 2017ला त्यांनी असताना निवडणूक झाली होती जिल्हा परिषदेची. आता आबासाहेबांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक होती आणि आम्ही पूर्ण तालुकाभर जवळपास 7 जिल्हा परिषद गट पालथे घातले. विविध गटात गेल्यानंतर कार्यकर्त्यांना उत्साह प्रचंड आहे, कारण बाबासाहेब ही सगळी निवडणूक व्यवस्थितपणे हाताळतायत, ताकदीनं हाताळतायत, उत्साह खूप आहे. पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक रुखरुख आहे की आम्ही जो जल्लोष साजरा करू, जो उत्साह साजरा करू, तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी आबासाहेब नाहीत. कारण तरुण पिढी मोठ्या संख्येनं मतदार झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या आजोबांचा वडिलांचा मोठा वारसा आहे. तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही शेतकरी कामगार पक्षाची बुलंद तोफ आहात, आबासाहेबांचे निष्ठावान सहकारी आहात, काय भावना आहेत तुमच्या? खरं तर तुम्ही आबासाहेबांचा विषय या ठिकाणी काढला. आबासाहेबांच्या मृत्यूनंतर ही पहिलीच निवडणूक बाबासाहेब या ठिकाणी करत आहेत. खरं तर ही निवडणूक बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली, दीपक आबांच्या नेतृत्वाखाली जिंकून आबासाहेबांना श्रद्धांजली व्हायची. पूर्वी आबासाहेबांच्या कालखंडामध्ये निवडणुका लढवत असताना अशा प्रकारचं वातावरण नव्हतं, पैशाचा वापर होत नव्हता. विकास कामावर आबासाहेब निवडणुका करायचे. आबासाहेबांच्या उमेदवारांना लोकवर्गणी द्यायचे, लोकांच्या जनतेच्या पैशातून निवडणुका करायची. ही वस्तुस्थिती आता ह्या ठेकेदार लोकांनी या तालुक्यामध्ये आणलेली आहे. पोटा मोजण्यासारखे ठेकेदार आहेत. ठेकेदारी रस्त्याची कामं मिळवायची, विविध विकासाची कामं पैसे देऊन आणायची, टक्केवारी देऊन आणायची. इथल्या मागच्या नेतृत्वानं सुद्धा टक्केवारी खाल्ल्या, भरपूर प्रमाणात खाल्ल्या. भ्रष्टाचारातून पैसा मिळवला आणि तोच भ्रष्टाचारातला पैसा आज जनतेत ह्या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरला जातो. आबासाहेबांच्या पवित्र आत्म्याला तीव्र वेदना होत असतील ह्यांच्या अशा वर्तणुकीमुळे. आबासाहेबांचा विचार वेगळा विचार होता. आबासाहेबांनी सर्वसामान्यासाठी राजकारण केले. कारण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे शिंदे साहेब, कारण आबासाहेब हयात असताना 2019ला त्यांना पराभव पाहावा लागला अनिकेत भाई यांच्या निमित्तानं, परंतु 2024ला शेकापच्या 72 कार्यकर्त्यांनी तो विजय खेचून आणला आणि आबासाहेबांना श्रद्धांजली पाहिली. खरं तर 2024चा विजय पाहिला, कारण त्यांच्या हयातीत शेवटची निवडणूक जे लढले 19ला त्यांचा उमेदवार अनिकेत भाई पराभव पत्करावा लागला, परंतु 24ला विजय झाला. आता ही 2026ची निवडणूक आहे, तर आबासाहेबांचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुमच्या मनातल्या भावना काय? कारण वातावरण खूप चांगलं आहे, पण आबासाहेब नाही आहेत सध्या. विधानसभेची निवडणूक ही नेतृत्वाची निवडणूक झाली. आबासाहेबांच्या पश्चात नंतरची पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये सगळ्या जनतेच्या जनशक्तीच्या जोरावर त्या ठिकाणी बाबासाहेब 25,000च्या पुढच्या मताधिक्याने निवडून आलेले. त्यानंतर ह्या मिनी विधानसभाच्या निवडणूक आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. खऱ्या अर्थानं निष्ठावान कार्यकर्त्याला निवडून दिलेलं आणि निष्ठावंत कार्यकर्ता ह्या सभागृहामध्ये काम करत असताना आज आमच्यासोबत आबासाहेब हवे होते असं आम्हाला वाटतंय. कारण का त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं होतं, त्यांच्या विचारानं आम्हाला चालणं आवडलं असतं. परंतु बाबासाहेब देशमुख सुद्धा त्याच विचारानं चालतायत. आज आबासाहेबांच्या रूपात आम्ही बघतोय आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी पुढील वाटचाल आम्ही सर्व कार्यकर्ते करणार. विषयाला हात घालतो. बाबासाहेब देशमुखांनी, विद्यमान आमदार बाबासाहेबांनी तालुक्यातले अवैध धंदे पूर्ण समूळ नष्ट केलेत. पोलीस प्रशासनामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं त्यांनी वचक बसवलेला आहेत. अवैध धंदे बऱ्यापैकी बंद झालेत. आता मुख्य विषय वाळू तस्करीचा. वाळू तस्करीवर बोला. या ठिकाणी वाळू तस्करी करत असताना या तालुक्यामध्ये गेल्या मागच्या निवडणुकीत उतरलेत काय जण, वाळू तस्कर उतरलेत. या ठिकाणी मागच्या 5-10 वर्षामध्ये जर समोरचे उमेदवार वाळू तस्करीवरच मोठे झालेले उमेदवार आहेत. त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता ना. उमेदवारच नव्हता. बर, सक्षम असा उमेदवार नव्हता. बर, म्हणून यांना भ्रष्टाचार उमेदवार उचलून तिकडे ठेवला त्याने. भ्रष्टाचारी. पण बापूकडे भ्रष्टाचारी लोक कसे काय गोळा होतात? आता त्यांनाच माहिती, ते स्वतःच तसे आहेत, पर्सेंटेज आहेत. बर, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकंदरीत गणितावर? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगोल्यातल्या मतदारांना एकच आव्हान करेल. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या आपल्या शाहू फुले आंबेडकर, अहिल्याबाई होळकरांचा विचार आणि आबासाहेबांचा विचार पुसण्याचं काम सध्या त्यांचं युद्ध पातळीवर चालू आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा विचार टिकवायचा असेल तर ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. पण आता तुम्ही मतदार म्हणून हे जे काही वादळ आहे हे त्याचं चिरफाड करण्यासाठी तुमचं मतदार म्हणून काय प्लॅनिंग करणार तुम्ही? घरोघरी जाऊन लोकांना हा विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम
आम्ही हे सर्व बहादर कार्यकर्ते शेकापचे आणि दीपक आबाचे कार्यकर्ते आहे हां. ते आम्ही घरोघरी जाऊन हा विचार टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रयत्न पूर्ण ताकदीने करणार. करणार. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकंदरीत जे काय राजकारण चाललंय सांगोल्यामध्ये आता ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये डांबरवली, कोणी डीपी बसवली, कोणी मुरुम टाकून धुळपे केली, काय वाटते सगळ्या ह्या गलीच्या राजकारणावर? कमलापूर गाव हे शेतकरी कामगार पक्षाचं बालेकिल्ला आहे. आमदार साहेबांनी किंवा बाबासाहेबांनी जो आदेश दिल ते हे गाव पूर्णपणे सगळं त्यांचंच काम करतील व्यवस्थित. बाबासाहेब देशमुख बाबा देशमुख काम करतील आणि दोन्ही पण उमेदवार एकदम सर्वांच्या ओळखीचे आहेत. कमीत कमी आठवड्यातून एकदा तर कमलापूर किंवा हे राऊंड त्यांचा असतोच. बरं, आमदार साहेबांचा असतोय आणि उमेदवारांचा पण असतोय. बरं. आताच उमेदवारी मिळाली म्हणून त्यांची जी प्रक्रिया चालू आहे कामाची हे एकदम चुकीची आहे. ती कामापुरती फक्त काम करून फक्त मतदानापुरतं जनसंपर्कात असणारे लोक आहेत हे. हे बरं. उमेदवार दोन्ही पण जनसंपर्क आहेत. मग आता यावेळचं गणित जे आहे कमलापूरचं, पुढचा उमेदवार आहे तो पूर्ण ताकदीचा आहे. या ठिकाणी हा जो तुमचा उमेदवार आहे फाटक्या पद्धतीचा आहे. मग या पद्धतीने लोक कशी त्यांना खांद्यावरती घेतील? नाही, गरिबांना लोक 100% खांद्यावरती घेणार ना. कारण गरीब trend हा बदललाय. उमेदवार ट्रेंड बदललाय. गरीब हा उमेदवार प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊ शकतो. बरं. तसा श्रीमंताचा उमेदवार हा प्रत्येका घरापर्यंत जाऊ शकत नाही. तो देवळात सभा करणार, एक मोठी सभा घेणार आणि प्रत्येक घरावर जाणार नाही. भूलथापीचं राजकारण या कडलाच गटामध्ये सुरू वाटतंय तुम्हाला? नाही, ते तर चालूच आहे. ते काय डेप्या बसून मुरुम टाकणे. नाही, आता डीपी मुरुम झाला. मी तर आज बघितलं मुरुम म्हणतं ती मातीच भरून आली 4-5 टिप ती मातीच टाकून गेली. कसली माती? बरं अण्णा, मुरुम काय म्हणून ती वाटतं मातीच तुम्हाला? होती. बरं. माती मुरुमाचं आपण राजकारण थांबवतो, सांगा. तो पुढे या पुढं. कॅमेरा. माती मुरुमाचं राजकारण काय म्हणते सांगा, त्याच्यावर बोला. बाकी विकास वगैरे टाकरी आहे भाऊ बरं. ती मतासाठी काय करते बरं. मत त्यांना ही पडत नाही शक्य आहे. बरं, मत पडणार नाही ती. त्यांना मत पडत नाही काय बरं, माती मुरुम आहे असं वाटतंय का माती येते? काय माती म्हणते काय माती जाते बरं काय भरून जाते काचाबीचा सगळं टाकतील. बरं, आता हे मतदार त्यांना मातीत घालतील असं वाटतंय का? कपाळाला माती लावतील? लावणार ती वाळू तस्केर कंटारावरती माती लावते. मातीत जाणार सगळे. माती सगळे. बरं. अण्णा या, तुम्ही बोललाय आता. पुढे या, इकडे पुढे या. दादा, आता हे उमेदवार आहेत. तुमचं आता तुमचं व्हिजन सांगा. काय पुढचं विकास झाल्या तुम्हाला निवडून दिलं विकासाचं व्हिजन सांगा. समोर पकडी जे काय शासकीय योजना असतील, बरं. पंचायत समितीच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही दोघं जे उमेदवार आहोत बरं बरं ते आमचं बॉन्डिंग असं आहे बरं. की मग चेअरमननं सांगितलं बरोबर आम्ही मोटरसायकलीवरच फिरणार आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळं काय राशन कार्डाचं तुमचं काम असू द्या, विधवा महिलांचं पेन्शनचं काम असू द्या, बरं. तुमचं लाईटचं काम असू द्या. बरं. परवा दिवशी जर एका व्यक्तीला सांगितलं आता तर वायरमॅन येऊन त्यांनी काम करून दिलंय, बरं. पण इलेक्शन जर त्यानं नाही केलं आणि मला ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जर नाही मिळालं म्हणजे वेळ मिळाला तर इलेक्शन झाल्यानंतर तुमच्या घरापाशी बसून त्या साहेबाला समोर घेऊन काम केल्याशिवाय त्यांच्या दारात उठणार नाही. मग हा ठेकेदार वगैरे- विरोधकाला हा एवढा टाइम तिथं ही करायला. ठेकेदार वगैरे व्हावं तुम्हाला वाटत नाही का असं काय? जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. मग त्यामुळे त्या भानगडीत पडाय नाही. काय पडायचं दादा हसू नका, बोला. निवडणूक लागल्या. काय नाही आम्ही दीपक आबाचा कट्टर कार्यक्रम कट्टर आहे एकदम. एकदम बरं, कट्टर. शेकाप आणि दीपक आबाचा जो आता मग काय इथं ढिल्लं पडायचा विषय नाही का? कमलापूर गाव शेकापचं पूर्ण आम्ही कुठं तर विरोधात होतो दीपक आबाची माणसं. बरं. आता काय नाही एक दिलाने काम करणार आहे. मग दीपक आबा नाटकी माणूस आहे म्हणतोय बापू. कसं काय म्हणतोय बनली ते म्हटलं. या राजकारणात काही म्हणू शकतो. बरं, पण खरं वाटतंय का तुम्हाला? आम्हाला खरं वाटतं. गोलमाल करतेत म्हणते दीपक काय आबा. नाही गोलमाल नाही काय तसलं काय नाही. पण आबा म्हणले होते ते खरं आहे का? कपाळाला माती लागणार नाही बापूच्या. ती त्यांची त्यांना ते तुम्हाला माहित नाही. बरं, आम्हाला जाऊ दे आता. त्या राष्ट्रीय राजकारणात पडाय नको. आता माझं म्हणणं काय का, इथले आता उमेदवार कसे आहेत? आता नंदकुमार शिंदे यांच्या पत्नी संगीताताई आहेत, जावेर साहेब आहेत, आणखी उमेदवार आहेत. उमेदवारांच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? काम करतील का लोक? दुभावावर आमचा विश्वास आहे. विश्वास कामाचा आहे. सपाटा वेगळाच आहे त्यांचा. सपाटा वेगळा आहे. हा, मग तुमच्या आता- भागातली बुलंद तोप हा? आहे. बुलंद तोप आहे. बुलंद तोप भाषण आहे आमच्या ढिलच पडाय भानगड नाही काय? कमलापूर कडलाच गटातली बुलंद तोप आहे. तुम्ही आता जिल्हा परिषद प्रचाराला गटात. बाहेरची कोण माणसं येऊ देणार नाही. नाही नंदुबाबांना handle करायचं. नंदू भाऊला जा मी बाकीच्या लोकांचा विषय काय कर मी विषयच बाबासाहेबांना नाही. सांगायचं. हे. तुमचं तुम्ही बघा. ऐन वेळेला- थोडक्यात बोला. बोला, काय वाटतंय वातावरण? वातावरण चांगल्या पद्धतीचं आहे. तापलेलं आहे वातावरण चांगलं आहे. विरोधकाकडून आमिष भरपूर दाखवली जाते. बरं. कुठं मुरुम टाकला जातो, कुठं मोकळे डाम उभा केले जाते, डेपी उभा केलं जाते, अनेक आश्वासनं प्रबोधनं येतात. परंतु ही जनता एखाद्या वेळेस पैसे घेऊन सुद्धा दचका दिल्याशिवाय राहणार नाही.
दचका देणार कारण यांचे पैसे ही संपवलंच पाहिजे तर ही चोरीचे पैसे आहेत. क्या बात आहे म्हणजे तुम्ही आता ठरवलंय नाही नाही, भ्रष्टाचाराचे पैसे घ्यायचे आणि दचका द्यायचा. ठीक आहे थोडक्यात आणि मला कमलापूर गावकऱ्यांना एक सांगायचं जोरात- जोरात आवाज. आहे कमलापूर गावकऱ्यांना एक सांगायचं आहे की मतदार हा पैसे वाटतोय बरं. पण परत पडल्यानंतर पैसे वापस घ्यायला पण येतो ह्याचा विचार करून मतदारांचा पैसा घ्यावा. पडल्यानंतर परत घरापर्यंत जातोय पैसे आमचं द्या, आम्ही पडलोय म्हणून. बघते ते हा ही अशी परिस्थिती कमलापूर गावामध्ये झालेली आहे. तुम्ही गावात चालवा असं होईल काय पैसे वाटल्याला मागे घेतील पडल्यावर असं होईल काय असं काय होणार नाही, उमेदवार मोठे आहेत ते काही इकडे येणार नाहीत ते. उदार मताचे हा, उदार मताचे. मागणार नाहीत मागे पण उदारी खात्यावर लिहितील तू बाबा मत टाकलं नाही. तसं होईल की 100% तसं होईल. तसं होईल बरं वाळू चोरीबद्दल काय सांगाल साधारणतः राष्ट्रीय प्रश्न याबद्दल आता काय बोलू शकता काय नाही वाळू चोरीवर नको थोडक्यात बोला हा तुम्ही आता शांत बसा. शेतकऱ्यांचा इतका तोटा आहे वाळू चोरीमुळं की वाळू चोरांचे प्लॅन असे बंधारा सुद्धा लिकेज केला जातो. लवकर पाणी संपावं आणि वाळू चोरी लवकरात लवकर सुरू व्हावी या माझा 2 मिनिटं आता आपण या ठिकाणी समारोपाकडे येतोय आणि या ठिकाणी स्वतः जे उमेदवार आहेत म्हणजे त्यांच्या खरं तर मॅडम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण समारोप करतोय. नंतर भाऊ हे कार्यकर्ते सगळे इतके पेटून उठलेत की या वेळेला शेतकरी कामगार प्रचंड जल्लोष दिसतोय कारण मी ऐका शांत बसा सगळे मी 2024 ची विधानसभा निवडणूक कव्हर करायला या ठिकाणी आलो बरोबर. होतो. शहाजी बापूंची कोपऱ्यावर सभा झाली होती. या ठिकाणी बाबासाहेबांनी कॉर्नर बैठक घेतली होती. दीपक आबांची सुद्धा बैठक घेतली होती. पण निखिल सांगायला मला आवडेल की जिल्हा परिषदेचं वातावरण नंदकुमार शिंदे यांनी एवढं पेटवून ठेवलेलं आहे. पूर्ण तापल्याचं प्रचंड आपल्याला पेटवलेलं आहे. यात सगळ्यात महत्वाचा विषय सर असा की खरं तर हे जे उमेदवार आहेत या उमेदवारापेक्षा कार्यकर्ते सगळ्यात महत्वाचे विषय पेटून उठलेत आणि जो पुढचा धनदांडका जो उमेदवार आहे त्याला मातीत गाडण्याची भाषा हे कार्यकर्ते करताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची खरी जी लढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. शेवटची नंतर comment बुवा, आता यावर खरं तर आपण समारोपाकडे जातोय. तुम्हाला काय वाटतंय सगळ्या एकंदरीत ह्या गोष्टीवरती सांगा आणि समारोप करू आपण. या ठिकाणी आता बरेच मुद्दे या ठिकाणी सर्व जनतेनं मांडलेले आहेत. मी कडलास जिल्हा परिषद गटातील व आजनाळी पंचायत समिती गणातील व कडलास पंचायत समिती गणातील मतदारांना एवढंच मी आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्याची पोरं आहेत. शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याला न्याय देतील, दीनदलितांच्या चळवळीला न्याय देतील, सर्वसामान्यांसाठी काम करतील. 12 बलुतेदार 18 अलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांचा सोबत त्यांचा विकास कसा होईल त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करू. आणि हे काम करत असताना आपल्या ताकदीची आम्हाला गरज आहे आणि ही ताकद जनता जनार्दन आम्हाला निश्चितपणानं या ठिकाणी हनुमानाच्या साक्षीने देईल असा विश्वास आमच्या मनात आहे. आणि उद्याचा 9 तारखेचा गुलाल हा निश्चितच या ठिकाणी सांगोला तालुका विकास आघाडीचा गुलाल असणार आहे. पण या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. पण आता या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार असेल, ठेकेदारी असेल, वाळू चोरी असेल ही लोक खऱ्या अर्थानं मातीत गाडतील वाटते 7 तारखेला. निश्चितपणानं ही निवडणूक जनता ही निवडणूकच मुळात जनतेने हातात घेतली. आम्ही उमेदवार हा नाममात्र उमेदवार आहे. आम्ही एक प्रतिनिधित्व स्वरूपात आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. जनताच या निवडणुकीचा दाखवून देणार आहे. दाखवून देणार आहे. त्या बाबतीत आमच्या मनात कुठल्याही पद्धतीची शंका नाही. तर मंडळी कमलापूर गावातला हा उत्साह पाहिला आपण आणि या गावामध्ये जे काही कार्यकर्ते जमले होते सांगोला तालुका विकास आघाडीचे प्रामुख्याने हे कार्यकर्ते होते. म्हणजे आपण बघूया 7 तारखेला मतदान होते. मतपेटीमध्ये हा सगळा उत्साहाने जल्लोष उतरतो. आपण इथे थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.